मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी पी.एम. कुसुम योजनेअंतर्गत सोलार पंपसाठी अर्ज सादर केला होता, त्यांची जी निवड यादी आहे, ती निवड यादी आपण ऑनलाईन कशी डाउनलोड करून पाहावी, त्यांचं नाव निवड यादीमध्ये कसं पाहावं, याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोममध्ये pm.kusum.mnre.gov.in असं टाईप करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा खाली स्क्रोल करत जायचं आहे. मित्रांनो, खाली स्क्रोल करत गेल्यानंतर या ठिकाणी बघा बरंच तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे. बरंच खाली तुम्ही स्क्रोल करत गेल्यानंतर या ठिकाणी खाली पब्लिक इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी लिस्ट स्कीम बेनिफिशियरी लिस्ट असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो स्टेट आहे तो स्टेट या ठिकाणी सर्वप्रथम निवडायचा आहे. या ठिकाणी बघा आपला महाराष्ट्र स्टेट आहे. आता यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये दोन आहेत. MEDA थ्रू तुम्ही अप्लाय केला आहे की तुम्ही MSCDCL थ्रू अप्लाय केला आहे. डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. ओके. यानंतर तुम्हाला तुमची पंप कॅपॅसिटी तुम्ही किती पंप कॅपॅसिटीसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. ओके. आणि इयर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे आणि गो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव किंवा हजबंडचं नाव असेल त्याप्रमाणे जेंडर. ओके. यानंतर तुमची जी कंपनी आहे त्याचं नाव या ठिकाणी येईल. विलेज तुमच्या गावाचं नाव येईल. ओके. इयर ऑफ इन्स्टॉलेशन आहे, बरोबर आहे. पंप कॅपॅसिटी येईल आणि नंतर या ठिकाणी पंप टाईप, पंप कॅटेगरी. ओके. अशा पद्धतीने येईल. तसेच मित्रांनो ही यादी या ठिकाणी आता डाउनलोड झालेली आहे. तसेच तुम्हाला ही यादी जर PDF मध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा PDFचं देखील ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून ही यादी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये देखील प्राप्त होते. बघा या ठिकाणी PDF मध्ये देखील ही यादी प्राप्त झालेली आहे. तर या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्याकडे बघा हे या ठिकाणी अशा पद्धतीने यादी प्राप्त झाली. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव जर सर्च करा अवघड जात असेल तर बघा तुम्हाला समजा तुमचं नाव काय आहे भानुदास, तर या ठिकाणी सर्च आहे वर सर्च बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव देखील सर्च करून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही यादी मध्ये आपलं नाव पाहू शकतो. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.